नमस्कार एस्पारंट्स, कशा आहात सगळे? तर आपली सिरीज आहे करंट अफेअर्सची सुरू. तर परवा आपण जानेवारी पार्ट 1 बघितला, ज्यात पॉलिटी, महाराष्ट्र आणि इकॉनॉमिक्स हे घटक पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण बघूया आपण वेगवेगळे घटक. तर चला सुरू करूया. ही माझ्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन, तर ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर जानेवारी 2021चं पार्ट 2 मध्ये काय काय असणार आहे, तर अवॉर्ड्स म्हणजे वेगवेगळे पुरस्कार, मग सिक्युरिटी स्पेस, सायन्स टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, सोसायटी. तर हे सगळे घटक आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया अवॉर्ड्सपासून. तर पहिला पुरस्कार आहे रामानुजन पुरस्कार 2020चा. तर हे कुणाला भेटलंय, तर डॉक्टर कॅरोलिना अराजुओ ह्या ब्राझीलमधल्या महिला आहेत. तर आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया रामानुजन पुरस्कारबद्दल. तर हे 2004 पासून सुरुवात करण्यात आली होती आणि हे कुणाला दिलं जातं, तर हे 45 वयाच्या ज्या अंडर असतात त्यांची जी चांगली कामगिरी असतात मॅथ्स फील्डमध्ये, मॅथमॅटिक्स फील्डमध्ये, तर ह्यांना दिलं जातं. आणि हे कोण देतं ॲक्च्युली अवॉर्ड बघितलं तर हे इंटरनॅशनल सेंटर ऑफ थेरॉटिकल फिजिक्स ICTP हे देतात पुरस्कार. हे इटलीमधलं आहे आणि आत्तापर्यंत 3 भारतीयांना भेटलं आहे. 2006मध्ये रामदोराई सुजाता, 2015मध्ये अमलेंडू कृष्णा आणि 2018मध्ये रितावर्त मुन्शी. तर या 3 लोकांनाच भेटले आत्तापर्यंत. तर थोडीशी माहिती जाणून घेऊया रामानुजनबद्दल. ह्यांचा जन्म इरोड तालुक्यात झाला आहे 22 डिसेंबर 1887मध्ये आणि यांचं निधन 26 एप्रिल 1920मध्ये. ॲक्च्युली 22 डिसेंबर हे मॅथमॅटिक्स डे म्हणून साजरा करतात, कारण की ह्यांना संबोधन करण्यासाठी. ह्यांना अवॉर्ड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी भेटला. ह्यांचं एज्युकेशन ट्रिनिटी कॉलेज कॅम्ब्रिजमधनं झालं 1919 आणि 1920मध्ये. आणि ह्यांचे पॅरेंट्स आहे कोमलामल के श्रीनिवास आणि अय्यंगर. तर चला नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2020चं कुणाला भेटलंय, तर हे आहेत जो बिडेन, जे राष्ट्रपती आहेत USAचे, आणि व्हाईस प्रेसिडेंट आहेत कमला हॅरिस, जे भारतीय वंशाचीच आहे तशी. तर ही पहिली भारतीय महिला झाली आहे जी व्हाईस प्रेसिडेंट झाली USAची. तर 2019मध्ये ग्रेटा थनबर्ग, जी 16 का 17 वर्षाचीच पोरगी आहे, तर ती क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट आहे खूप. तिची भाषण पण तुम्ही ऐकलं असाल. तर हे आहे. आणि टाइम्स पर्सन ऑफ इयरबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर हे 1927मध्ये सुरू करण्यात आलं आणि दरवर्षी दिलं जातं. आणि हेच टाइम्स पर्सन ऑफ द इयरचेच वेगवेगळे अवॉर्ड्स पण आहेत, जसं की गार्डियन्स ऑफ द इयर, बिझनेस पर्सन ऑफ द इयर, ॲथलीट ऑफ द इयर, एंटरटेनर ऑफ द इयर. तर एवढी बारीक ह्याच्याबद्दल पण होती थोडी इन्फॉर्मेशन, पण एवढं मला वाटलं नाही गरजेचं, पण हे विचारतील कारण की मागच्या 2020च्या पेपरमध्ये ह्यांनी हे विचारलेलं, टाइम्स पर्सन कुणाला भेटलेलं, तर ग्रेटा थनबर्ग याचं उत्तर होतं. तर चला नेक्स्ट पुरस्कारकडे जाऊया. हे अवॉर्ड ॲक्च्युली अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, कारण की हे मूळतः आपले महाराष्ट्राचेच आहेत, जे की सोलापूर जिल्ह्यातले आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे ZP शाळेतले शिक्षक आहेत, ते पण परितेवाडीतले. तर ह्यांनी ॲक्च्युली यांचं नाव आहे रणजित सिंग दिसाले. तर ह्यांनी ग्लोबल टीचर पुरस्कार जिंकला आहे 2020चा. तर तसं बघितलं गेलं तर 12,000 नॉमिनीज येतात. 12,000 ॲक्च्युली टीचर्स असतात पूर्ण वर्ल्डमधनं. तर त्यातलं पहिला क्रमांक पटकावला. ॲक्च्युली एकच प्राईज असतो, एकालाच भेटतो ते. तर त्यांना $1 मिलियन भेटलेत. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. थोडंसं अवॉर्डबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे युनेस्को प्लस वर्के फाउंडेशन हे दोन्ही मिळून संस्था हे ऑर्गनाईज करतात अवॉर्ड. तर नंतरचा पुरस्कार आहे बुकर प्राईज 2020. तर हे कुणाला दिलं आहे, तर हे डगलस स्टुअर्टला दिलं आहे. त्यांचं पुस्तक आहे शुगी बेन. हे त्यांचं पहिलंच पुस्तक होतं, तर त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला बुकर प्राईज भेटलं आहे. तर प्राईजबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर हे ॲक्च्युली हे कुणाला देतात, तर हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं पाहिजे आणि हे पब्लिश व्हायला पाहिजे आयर्लंड किंवा UK मध्ये. ह्या 2 देशातच झालं असेल तर त्यांना हे नामांकन दिलं जातं. तर हे सुरुवात झालेली 1969मध्ये आणि ह्याचं प्राईज मनी आहे £50,000. तर पहिले मॅन बुकर प्राईज म्हणायचे, एक वेगळ्या संस्थाकडे होती ती. आता नंतर 1 जूनपासून 2019 पासून ते बुकर प्राईज नाव असं नोंदवण्यात आलं आहे. तर आपल्या भारतीयाला कुणाला भेटलं आहे, तर हे पहिलं आहे अरुंधती रॉय 1997मध्ये. त्यांचं पुस्तक होतं द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. मग किरण देसाई 2006 द इनहेरिटन्स ऑफ लॉज. नंतर अरविंद अडिगा 2008 द व्हाईट टायगर. आणि नंतर सलमान रश्दी. आता ह्यांच्या एका पुस्तकाला 2 वेळा
अवॉर्ड भेटला आहे असं बोलू शकता या बुकर प्राईजमधनं. तर मिडनाईट जनरल 1993 बुकर ऑफ बुकर अवॉर्ड भेटला आणि त्याच पुस्तकाला 2008 बेस्ट ऑफ बुकर भेटले. तर चला या नेक्स्ट स्लाईडकडे जाऊया. तर हे अवॉर्डबद्दलच आहेत तसे वेगवेगळे. तर हे वन लायनर बोलू शकता तुम्ही, हे वन लायनर आहेत. तर पहिला आहे इंटरनॅशनल चिल्ड्रन्स पीस अवॉर्ड कुणाला भेटलाय तर सादत रहमान, हे बांगलादेशचे 16 का 17 वयाचेच आहे ह्यांचं वय, तर ह्यांना भेटलंय. मग दिल्ली क्राईम वेब सिरीज ह्यांना एमी अवॉर्ड भेटले, 48वे एमी अवॉर्ड होतं हे. तर ह्यांना दिल्ली क्राईम वेब सिरीज खूप छान आहे, तुम्ही पण बघू शकता हे. त्यानंतर लोकतंत्र के स्वर खंड 2 आणि द रिपब्लिकन एथिक वॉल्यूम 2 हे नवी दिल्लीमध्ये. हे कशाच्या संबंधात आहेत तर जे राष्ट्रपती आहेत आपले रामनाथ कोविंद, तर त्यांचं पूर्ण कंपायलेशन आहे स्पीचचं, 95 स्पीचेस आहेत, तर ते सगळं कंपायलेशन यांच्या या 2 खंडामध्ये करून ठेवले त्यांनी. तर तेच आहे, बाकी काही नाही ह्याच्यात. त्यानंतर युनायटेड नेशन पॉप्युलेशन अवॉर्ड कुणाला भेटलंय तर पृथ्वांच्या राणी आहेत, त्यांच्या आईला, जे की आहे ग्याल्याम संगे चोडेन वांगचुक. हे भयंकर नाव आहे पण ठीक आहे, थोडंसं प्रयत्न करा. भूतानच्या राणीच्या मम्मीला भेटलं ॲक्च्युली. त्यानंतर आदर पुनावाला ह्यांना एशियन ऑफ द इयर दिले का तर त्यांचे ॲक्च्युली जे एशियन ऑफ द इयर आहे ते सिंगापूरमधले द स्ट्रेट्स टाईम हे एक दैनिक आहे, तर त्यातर्फे ते दिलं जातं एशियन ऑफ द इयर. तर ह्यांचं काय तर ह्यांनी ज्यांचं ते योगदान आहे कोविड-19मध्ये खूप सहायता दिली आहे फायनान्शियली आणि टेक्नॉलॉजिकली पण, तर त्याच्यामुळे त्यांना एशियन ऑफ द इयर देण्यात आले. त्यानंतर गीतांजली राव जे टाइम्स मॅगझिनमधली पहिली किड ऑफ द इयर त्यांना प्राईज दिलं आहे टाइम्स मॅगझिननं, पहिले किड ऑफ द इयर झाले ते. तर चला नेक्स्ट सेक्शनकडे वळूया. तर दुसऱ्या सेक्शनकडे येऊया, सिक्युरिटी आणि स्पेस. तर पहिला आहे मिशन गगनयान. तर मिशन गगनयान काय आहे तर एक मॅन्ड मिशन आहे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये. मॅन्ड मिशन म्हणजे माणसाला पाठवलं जाणार आहे लो अर्थ ऑर्बिट, म्हणजे जे की 400 किलोमीटर असणार आहे पृथ्वीपासून. जसं की हे इथं बघा, हे पूर्ण असं फिरणारच आहे. तर ॲक्च्युली 3 फ्लाईटचं नियोजन आहे. पहिले 2 अनमॅन्ड पाठवणार आणि मग नंतर 1 मॅन्ड असणार आहे. आणि त्या मॅन्डमध्ये कोण कोण असेल तर 3 भारतीय असणार आहे, त्यात एक महिला पण असेल आणि 5 ते 7 दिवसासाठी ते असणारे अंतराळात. आणि GSLV Mark 3 पासून ते उडवणार आहेत. हे बघा GSLV Mark 3 जे की सगळ्यात हेवीएस्ट रॉकेट आहे आपलं रॉकेट लॉन्चर. तर हे जे क्र्यू मॉडेल आहे तर हे बघू शकता तुम्ही ह्या डायग्राममध्ये. तर हे पाठवण्यात येईल श्रीहरिकट्टापासून, ज्याला 16 मिनिटं लागतील लोअर ऑर्बिटमध्ये पोहोचायला. त्यानंतर ते ऑर्बिट मॉड्यूलमध्ये जाणार. ऑर्बिट मॉड्यूल म्हणजे काय तर ते चक्र असं पृथ्वीपासून असं गोलगोल फिरणार आहेत ते. तर ते 5 ते 7 दिवसापर्यंत हे स्पेसमध्ये असू शकणार आहेत. आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही प्रोसेस, जसं की हे वरती गेले मॉडेल, हे थोडं डिटॅच होऊन मग ते मॉडेल ते सगळं होऊन मग परत खाली येणार. ते तुम्ही जर ग्रॅव्हिटी मूवी पाहिला असाल तर ती जशी खाली येते पृथ्वीवर, तर ते हेच आहे, ते अरेबियन समुद्रात गुजरातच्या इकडं ते लँड होणार. आणि जर हे आणि ह्याचे कॉस्ट असणार आहे 10,000 करोडच्या अराउंड. ह्याचं लॉन्च डेट आहे 2022, ॲक्च्युली होऊन जाईल नेक्स्ट इयरमध्येच. त्यानंतर जर हे जर सक्सेसफुल झालं तर हे 4th नेशन असणार आहे जे लॉन्च करेल मॅन्ड स्पेस फ्लाईट मिशन. कुणानंतर तर USA, रशिया आणि चायनानंतर. हे बघा इथनं असं सोडलं जाईल, हे असं वरती होईल, हे पूर्ण ऑर्बिट होईल, मग परत हे इथं गुजरातच्या कोस्टच्या इकडं ते खाली येईल असं हे. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. दुसरा आहे IRNSS म्हणजे काय, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम. हे फुल फॉर्मवर पण विचारतील, जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी. तर ॲक्च्युली हे 7 सॅटेलाईट आहेत, 3 जिओ स्टेशनरी आणि 4 जिओ सिंक्रोनस आहे. जिओ स्टेशनरी म्हणजे काय तर हे फिक्स्ड पोझिशन असते यांची, हे 3 असणार आहेत. तर हे यांचं म्हणजे काय म्हणतात, चेंज नाही होणार या लोकेशनपासनं, म्हणजे हे पृथ्वीबरोबरच फिरणार आहेत हे. आणि हे असणारे 4 जिओ सिंक्रोनस आहे, 1 2 3 आणि 4. हे ॲक्च्युली असे 8 ह्याच्यात फिरत राहणार ते, म्हणून ते सिंक्रोनसमध्येच असणार, ते सिंकमध्येच असणार. तर ॲक्च्युली बघितलं गेलं तर हे जे सॅटेलाईट आहे तर हे काय कव्हर करणार आहेत तर 1,500 किलोमीटर आणि त्यापेक्षा थोडंसं जास्तच, जी आपली बॉर्डर आहे ह्याच्यापेक्षा 1,500 किलोमीटरपासून ते पूर्ण निरीक्षण करणार आहेत. आणि ह्याचं नाव ॲक्च्युली प्रधानमंत्री मोदीनं दिलं आहे नॅव्हिक. नॅव्हिक म्हणजे काय, नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन. म्हणजे 7 प्रकारचे आहेत ना, 7 आहेत म्हणून ते कॉन्स्टलेशन म्हटलं गेले. कॉन्स्टलेशन म्हणजे एक प्रकारचे तारे असतात बघा, 7 प्रकारचे तारे असतात, तर त्यांना ते कॉन्स्टलेशन म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर नॅव्हिकमध्ये काय काय प्रोव्हाइड केलं जाईल सर्व्हिसेस तर एक SPS आहे आणि एक RS आहे.
SPS म्हणजे काय, स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस, म्हणजे काय असेल ते जनरल पब्लिकसाठी, म्हणजे आपल्यासाठी जे आपण जे GPS वापरतो तसंच हे SPS असणार आहे. जे सगळे जनरल पब्लिकसाठी, बाबा हे कुठं जायचं आहे, आपल्याला इकडं जायचं तिकडं जायचं आहे, तर हे करू शकता तुम्ही. त्यानंतर रिस्ट्रिक्टेड सर्व्हिस, जे की मिलिटरीसाठी असणार, एकदम हाय ऑथेंटिक इन्फॉर्मेशन एन्क्रिप्टेड असणारी पूर्ण, आणि जे ऑथराइज्ड युजर आणि एजन्सी असतील आपल्या डिफेन्सच्या वगैरे, तर त्यांना येते. ते एकदम हाय सिक्रेट सर्व्हिस असणार आहेत ह्या. तर हे 2 प्रकारचे असणार आहेत आपल्याला. ॲक्च्युली आत्ता बघितलं गेलं तर आत्ता 8 सॅटेलाईट झालेत, कारण की एक जरा बंद पडलेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवल्यात. एक बंद पडलं म्हणून आपण दुसरं पाठवण्यात आलेलं, म्हणजे ए पासून ते ABC हे G पर्यंत होते. त्यानंतर H पण पाठवण्यात आलं, ते पण खराब झालं वाटतं, मग परत I पाठवण्यात आलं आत्ता सध्या 2018 का 19मध्ये. तर हे सांगितलं जसं 1500 किलोमीटर कंट्रीच्या बॉर्डरपासून असणार आहे. आणि ॲक्च्युली हे बघितलं तर हा प्रश्न UPSCनं पण विचारलेला 2017 का 18मध्ये. तर ह्याच्यावरच प्रश्न होता की हे 1500 किलोमीटरपासून असणार आहे का, त्याची काहीतरी हे चुकीचं काहीतरी इन्फॉर्मेशन सांगितलेली त्यांनी, त्याच्या संदर्भातच होता हे प्रश्न. त्यानंतर एस्टिमेटेड ॲक्युरेसी याची असणार आहे 20 मीटर. ॲक्च्युली बघितलं गेलं ना तर GPSची ॲक्युरेसी काहीतरी 30 ते 35 मीटरपर्यंतच आहे जमिनीपासून. तर आपली जी ॲक्युरेसी असणार आहे जमिनीपासून ती 20 मीटरपर्यंतच असणार आहे, म्हणजे खूप हाय प्रिसिजन असणार आहे आपल्या GPSचं, म्हणजे आपल्या नॅविकचं. आणि हे कोणी डेव्हलप केलं तर हे इस्रोने डेव्हलप केलं आहे. ॲक्च्युली ॲल्टिट्यूड जर बघितलं गेलं तर ह्याचं 36,000 किलोमीटर आहे आणि कॉस्ट असणार आहे 1420 करोड. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. त्यानंतर येतात हे वन लायनर्स, जसं की अटॅक्स जे जनरली एक तोफ आहे. अटॅकचं फुल फॉर्म आहे ॲडव्हान्स टोर्ड आर्टिलरी गन सिस्टम, जे DRDOनं डेव्हलप केले. त्यानंतर येतं प्लॅनेट 9 HD106906B. तर हे ॲक्च्युली काय आहे तर हे ग्रह आहेत जे नेपच्यूनच्या नंतर एक क्युपियर बेल्ट असतो, तर त्या बेल्टमध्ये ते रोटेट करणारे सापडलेत आपल्याला, प्लॅनेट 9 आणि हे पूर्ण मोठ्याचं मोठं नाव आहे ते. त्यानंतर हायोबुसा 2 मिशन, तर हे कशा संबंधात आहे तर हे सूर्याच्या जे आहे स्ट्रक्चर त्याच्यावर स्टडी करण्यासाठीच यांनी हे पाठवले रियोग्यू मिशन, रियोग्यू. तर हे जपानच्या जॅक्सा, जसं आपलं इस्रो आहे तसं त्यांचं जपानचं जॅक्सा आहे. जॅक्साचं नाव आहे जॅपनीज एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. हे पण विचारू शकतात, जपानचं जॅक्सा, मग आपलं नासा USA, हे सिम्पल पण प्रश्न विचारू शकतात अशा प्रकारे. तर ते पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर आपले सगळे थोडे मिलिटरी एक्सरसाइजेस पण आहेत ह्याच्यात. तर पॅसेक्स म्हणजे काय तर इंडिया प्लस रशियाचं एक जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. ॲक्च्युली मिलिटरी नाही बोलू शकतात, मॅरिटाईम बोलू शकतात, कारण की हे इंडियन ओशनमध्ये करणार आहेत. तर ह्यांचे जे पाणबुड्या वगैरे असतात ना, सबमरीन्स वगैरे, तर ते पूर्ण टेस्टिंग वगैरे करण्यासाठी ही एक्सरसाइज कंडक्ट केली जाते. तर हे पॅसेक्स लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, हे नवीन आहे. त्यानंतर येतं ॲस्ट्रेलियन स्क्वेअर किलोमीटर ॲरे पाथफाइंडर. तर ॲक्च्युली काय आहे ॲरे पाथफाइंडर म्हणजे काय तर हे फर्स्ट ऑफ ऑल की आपल्याला जे युनिवर्स आहे ते खूप वास्ट आहे, तर त्याचा एक मॅप बनवण्यासाठी हे पूर्ण त्यांनी हे एक ॲरे पाथफाइंडरचं सोडण्यात आलं आहे. तर हे पूर्ण युनिवर्सचं मॅप बनवण्यात मदत करेल, म्हणजे आपल्याला कळेल की कुठं काय आहे. त्यानंतर येतं सिटमॅक्स आणि सिम्बॅक्स. सिटमॅक्स म्हणजे काय SIT, तर हे सिंगापूर, इंडिया आणि थायलंड. तर टीमध्ये दुसरे काही कंट्रीज पण येतात, पण त्याचं ते लक्षात न ठेवता मिलिटरी एक्सरसाइज आहे ही MEX असं सिटमॅक्स. आणि सिम्बॅक्समध्ये असं वाटेल की हे 3 कंट्रीज आहेत, पण नाही, 2च आहेत, सिंगापूर आणि इंडिया. हे आहे मॅरिटाईम बायलॅटरल एक्सरसाइज. नाहीतर इथं वाटेल म्यानमार वगैरे, पण तसं नाही आहे, हे सिम्बॅक्स आहेत. त्यानंतर इंडोथाय म्हणजे काय इंडिया आणि थायलंडच्या संदर्भात आहे, इंडोथाय कॉर्पोरेट. ठीक आहे, नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया. आता तिसरं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यात पहिलं येतं परमसिद्धी. परमसिद्धी काय आहे तर एक हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे एक सुपर कॉम्प्युटर आहे. सुपर कॉम्प्युटरचं काम हेच असतं की जे आपली जे प्रोसेसिंग असते ती खूप फास्ट असते. यांची प्रोसेसिंग बघितलं गेलं तर हे पेटाफ्लॉपमध्ये मोजतात. एक पेटाफ्लॉप म्हणजे किती माहिती तर कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग 1 क्वाड्रिलियन. 1 क्वाड्रिलियन म्हणजे किती 10⁵ 15, म्हणजे 10च्या पुढं, म्हणजे 10च बोलतोय, हे ॲक्च्युली 15 शून्य येतात ह्याच्या पुढं, 1च्या पुढं. तर तेवढे हे किती मिनटात करतात, मिनटापेक्षा मी तर म्हणेल सेकंदात करतात. हे एवढे फ्लोटिंग ऑपरेशन्स असतात एक, तर हे पर सेकंड करतात. तर हे एक झालं, एक पेटाफ्लॉप म्हणजे एवढं झालं. तर त्याच्यावरती जेवढं बनवाल त्याच्यापेक्षा भयंकर होत जाणार ते, तेवढी फास्ट होणार ते प्रोसेसिंग त्याची. तर हे ॲक्च्युली हे सुपर कॉम्प्युटरचं ॲक्च्युली बघितलं तर हे फरक पडतो एक नॉर्मल कॉम्प्युटर आणि सुपर कॉम्प्युटरमध्ये.
तर हे कोणी डेव्हलप केलं तर आपल्या नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या अंतर्गतच आपण सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करायला सुरुवात केली. जे कोण डेव्हलप करतं तर सीडॅक करतं. आणि आत्ता रँकिंग देण्यात आलेली सुपर कॉम्प्युटर्स कुठले कुठले, तर आपलं 63 क्रमांक येतो 500 पॉवरफुल जे आहेत सुपर कॉम्प्युटर त्यामध्ये पूर्ण जगभरात. तर ही चांगली गोष्ट आहे, आपलं टॉप 100मध्ये तरी येतं आहे. तर आपलं टार्गेट असायला पाहिजे टॉप 10मध्ये. तर ते पण बघूया आपण. तर पहिलं कोण येतं वर्ल्डमध्ये, तर पहिलं फुगाकू येतं जपानचं, जे एकदम रेकॉर्ड ब्रेक 442 पेटाफ्लॉप. म्हणजे विचार करू शकता 1 पेटाफ्लॉप हे एवढं आहे आणि 442 पेटाफ्लॉपचं यांचं हे ॲक्च्युली जपानचंच आहे. हे पूर्ण बघा, हे सुपर कॉम्प्युटरचं सर्व्हर आहे हे पूर्ण. तर एवढं स्ट्रॉंग सर्व्हर आहेत त्यांचे. त्यानंतर सेकंड ॲक्च्युली आत्तापर्यंत समिटच होतं US चं. हे पण राज्यसेवेमध्ये विचारलेलं की समिट कुठलं, म्हणजे आत्तापर्यंत ते आय गेस 2018 पर्यंत 18 का 19 पर्यंत हेच होतं, समिटच होतं. त्यानंतर आत्ता रिसेंटली जपाननं तोडले पूर्ण. त्यानंतर सिएरा USचंच आहे 94 पेटाफ्लॉप. तर आत्तापर्यंत कुठले कुठले इंडियन सुपर कॉम्प्युटर आहेत आपल्या भारतात जे टॉपवर आहेत, तर परमसिद्धी जसं की आपण पाहिलं 63 क्रमांक आहे. ह्याचं बघा 4.62 पेटाफ्लॉप आहे आणि हे बघा हे आपले 10%च आहे, ऑलमोस्ट 10% ह्याचं आपल्याकडं. तर प्रत्युष आहे 3.76 ज्यांचं 77th रँक आहे. थर्ड आहे मिहिर. जर आपण पहिलं कुठलं सुपर कॉम्प्युटर होतं तर परमशिवाय हे पहिलं आपलं सुपर कॉम्प्युटर होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता खूप हे चर्चेत होतं ॲक्च्युली म्युकरमायकोसिस, म्हणजे काळी बुरशी म्हणतात ह्याला. तर ॲक्च्युली काय झालेलं, जे कोविड पेशंट्स आहेत त्यांच्यात खूप जास्त अनुभवायला हे लागलेलं. कारण की कसं होतं ॲक्च्युली कोविडमध्ये काय होतं तर इम्युनिटी जी असते आपली ती खूप कमी होती. आणि हे कसे आहेत, हे जे म्युकरमायकोसिस आहेत ते एक बुरशीच असते. ही जर बुरशी गेली आपल्या नाकात डायरेक्ट तरच आपल्याला होतं. ॲक्च्युली हे जर काय स्प्रेड नाही होत, जसं माणसा टू माणसा थ्रू नाही होत जसं कोविड होते. तर हे डायरेक्ट बुरशी जर गेली तर अशा प्रकारच्या बुरशी असतात, जर त्या आत गेल्या तरच ते होतं, नाहीतर नाही होत ते. आणि ते लिहिलं बघा ट्रान्समिशन म्हणजे काय, हे कसं पसरतं. तर हे पसरत नाही बिटवीन पीपल ऑर बिटवीन पीपल्स अँड ॲनिमल्स, म्हणजे माणसा थ्रू माणसात पण नाही होत आणि जनावरांमध्ये पण असं स्प्रेड नाही होऊ शकत, जनावरं थ्रू माणसामध्ये पण नाही होत. हे डायरेक्ट इनहेल केलं, हे जे स्पोर्स असतात छोटे छोटे, तर हे जर इनहेल केले तर असे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. मग ह्याचे सिम्पटम्स काय काय आहे तर हे पेन, रेडनेस येतो, असं बघा रेडनेस अराउंड आईज, मग नोज, फीवर येतो, हेडेक होतं, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, श्वास घ्यायला तकलीफ होती, मग रक्ताच्या उलट्या होतात, असं वेगवेगळ्या साईन्स आहेत. जास्त बोलायला नको, मलाच कसं तरी व्हायला लागले. ठीक आहे, चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर नंतरचा घटक आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण बोलू शकता. तर पहिला आहे इंडियाज फर्स्ट ग्रीन एनर्जी कन्व्हर्जन्स प्रोजेक्ट. ग्रीन एनर्जी कन्व्हर्जन्स प्रोजेक्ट जे आहे ते गोवामध्ये स्थापन करण्यात आलं आहे. आणि हे कोण स्थापन केले तर EESL काय, एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. ही एक PSU आहे असं लक्षात ठेवू शकता. ॲक्च्युली याचं मोठं काय हे बघू शकता आपण, सोलर पॅनलच आहेत. तर याचं एकच महत्त्वाचं आहे की हे जी ग्रीन एनर्जी असेल ह्याच्यातनं, तर हे रुरल आणि ॲग्रिकल्चर कन्झम्पशनसाठी वापरलं जाईल. म्हणजे जे आपले ग्रामीण विभागात आहे आणि जे शेतात वगैरे जे असतात, जसं की आपलं मोटर वगैरे जे असतील, तर हे सोलरवरच चालवायचा प्रयत्न करणार आहेत. ते कुठल्या तर गोवामध्ये, ना की महाराष्ट्रात. हे महाराष्ट्र पण देऊ शकतात, आपल्याला वाटेल की महाराष्ट्र असू शकतं पण नाही आहे. आणि हे जे आपलं हेतू आहे ते इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे. तर ॲक्च्युली सोलर अलायन्स काय आहे तर आपली ही जी पृथ्वी आहे तर हे ट्रॉपिक्स आहेत. ट्रॉपिक्सला आता कर्कवृत्त आणि रेखावृत्त असे दोन, इथं इक्वेटर असते 23.5 आणि हे 23.5. हे ट्रॉपिक्समधले जे कंट्रीज आहेत तर ह्यांना खूप सनलाईट भेटते, तर याचा फायदा घ्यायला पाहिजे सनलाईटचा. तर त्यामुळे ह्यांनी इंटरनॅशनल सोलर अलायन्स काढलं आपल्या भारतानं आणि फ्रान्सनं. हे दोघांचं मिळून एक संस्था आहे ही. तर ही 2015मध्ये काढलेली. तर ह्याचं हेडक्वार्टर आहे गुरुग्राममध्ये. तर ह्याचं हेच मोठं आहे की हे जे सोलार आहे त्याचा उपयोग करून मस्त आपण रात्री पण आपण अंधारात नाही राहू शकत. हे स्टोअर करायची इलेक्ट्रिसिटी जे सोलारपासनं आणि आपण वापरू शकतो, जसं की आपण रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट पूर्ण करू शकतो. हे झालं इंटरनॅशनल सोलर अलायन्सबद्दल. आता ह्याचं काय एम आहे हे कन्व्हर्जन्स प्रोजेक्टचं, तर हेच आहे की जे वेगवेगळे सेक्टर कनेक्ट करायचे, जसं की सोलर एनर्जी स्टोरेज आहे, LED लाईट आहे. तर हे काय एनेबल करेल डिकार्बनायझेशन, जे आपलं CO2 आहे कार्बन डायऑक्साईड, तर त्याला कमीच करायचं आहे, कारण की मेन ग्रीन हाऊस गॅसच आहे हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी. त्यासाठी प्रोव्हाइड ॲक्सेस टू अफोर्डेबल एनर्जी, इव्हन आपल्याला इलेक्ट्रिसिटी पण होऊन जाईल ह्याच्यासोबत.
हे पण कमी होईल आणि इलेक्ट्रिसिटीचं पण फायदा होईल आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर नेक्स्ट आहे सायक्लोन बुरेवी, जे की श्रीलंका आणि साऊथ इंडियामध्ये आढळलेलं. तर ॲक्च्युली सायक्लोन आणि सुपर सायक्लोनमध्ये फरक काय आहे, तर त्याची गती असती. तर सुपर सायक्लोनची गती 220 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असते. म्हणजे विचार करा, आपण पुण्यापासून सातारापर्यंत गेलो तर 120 किलोमीटर असते. तर हे जाऊन येऊ शकतो आपण एका तासातच. म्हणजे हे 240 झालं अराऊंड, हे 220 आहे. तर हे पुण्यापासून सातारा, परत सातारापासून पुण्यात येऊ शकतो आपण, एवढी स्पीड आहे याची. तर आता आपण हे बघूया कंडिशन काय आहे सायक्लोनच्या. एकतर फर्स्ट ऑफ ऑल जे कंडिशन असते ती एकतर गरम असायला पाहिजे. जे वातावरण असतं जनरली, जे हे समुद्र आहे समजा, तर इथं पाणी खूप गरम पाहिजे. किती गरम पाहिजे, तर 27 डिग्रीपेक्षा पण जास्त पाहिजे ते पाणी. तर 27 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर त्याचं वरती व्हायला लागतं. आणि कोरियोलिस फोर्स असतो. आता आपली पृथ्वी अशी फिरतीये, हे इकडून असं फिरतीये ना, वेस्ट टू ईस्ट अशी फिरतीये. तर असं फिरताना जी वारं असतं ते असं एक जातं आणि एक असं एक जातं. तर जसं जसं आपलं आता हे 27 डिग्री आहे, तर त्याचं बाष्पीकरण व्हायला लागेल. तर पूर्ण असं वरती गेल्यावर ते आता कोरियोलिस फोर्स असतो. आता आपली पृथ्वी अशी फिरत असते वेस्ट टू ईस्ट. तर त्यामुळे काय होतं, वारं इकडे ढकललं जातं. तर तसं ढकलल्यामुळे ते असं असं गोल गोल फिरत फिरत मग सायक्लोन तयार होतो. त्यामुळे त्या इंटेन्सिटीनुसार ते पूर्णपणे ते आढळतं. आणि जनरली जे आपलं बे ऑफ बेंगॉल आहे तिकडे जास्त आढळतं, कारण की इकडे कोरियोलिस फोर्स जास्त असतोय. इथं का नाही, तर इथं पण आता आढळायला लागले, तसं चुकीचंच आहे. पण आता सध्या तरी इथं ग्लोबल वॉर्मिंगमुळे इथं पण टेम्परेचर वाढायला लागलं आणि इथं पण आपले आढळायला लागले जास्त करून. तर ठीक आहे, आता आपण 2020चे कुठले कुठले सायक्लोन आले ते बघूया. पहिलं आलं अम्फन, जे की सुपर सायक्लोन होतं, मेमध्ये आलेलं. ॲक्च्युली हे क्रोनॉलॉजी पण विचारतील की कुठले कुठले सायक्लोन कधी कधी आलेले, असं क्रोनॉलॉजी संदर्भात विचारतील हे. तर पहिलं आलं अम्फन, मग निसर्ग, मग गती, मग निवार. आता हे मॅटर नाही करत एवढं सिव्हिअर सायक्लोन आहे का व्हेरी सिव्हिअर सायक्लोन आहे, पण एक अंदाजा असायला पाहिजे बाबा कधी कधी आहे. आता हे सिव्हिअर सायक्लोन व्हेरी सिव्हिअर सायक्लोन काय आहे ते पाहूया आपण. ॲक्च्युली जे सिव्हिअर कशावर आहे, तर त्यांच्या स्पीडवरच असतं आहे. आता 31 किलोमीटर प्रति तासाच्या जर कमी असेल, म्हणजे 17 नॉट असेल, तर लो प्रेशर एरिया, मग डिप्रेशन, मग डीप डिप्रेशन, मग सायक्लोनिक, मग व्हेरी सिव्हिअर, आणि मग सुपर सायक्लोनिक. सुपर सायक्लोन जसं म्हटलं 220 किंवा 222 कुठलंही होऊ शकतं ते. तर तसं आहे ते 119 ते 221, मग असं ते स्पीडनुसार त्यांनी डिवाइड केलेत. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. उत्तराखंडमधलं पहिलं मॉस गार्डन झालं आहे. मॉस म्हणजे शेवाळच, एका प्रकारचं शेवाळच असतं, पण तसलं वाळं शेवाळ नाही आहे हे. घसरणारं आपलं वास, एवढं भयंकर वास येतं तसलं नाही आहे, हे वेगळंच प्रकारचं शेवाळ असते. तर त्या शेवाळाचं नाव आहे ह्योफिला इन्व्होल्युटा आणि ब्रॅकेथेकियम बुकनानिक. भयंकर नाव आहे, पण एक आयडिया असायला पाहिजे हे काय, कारण की 2च प्रकारचे आहेत म्हणूनच त्यांनी हे पूर्ण गार्डन बनवलं ह्या 2च मॉसेसचे. तर हे पूर्ण गार्डन असेल 10 हेक्टरच्या एरियामध्ये. आणि ॲक्च्युली काय असतं हे शेवाळ वेगळ्या प्रकारचं मॉस, तर हे फ्लावरलेस प्लांट असतात, त्यांना फूल नसतं येत. आणि डॅम पण शेडी लोकेशनमध्ये, म्हणजे एक थोडंसं दमट आणि एक म्हणतात सावलीच्या क्षेत्रात ते आढळतात. त्यानंतर ह्यांचं काम काय असतं, तर एक इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी. जसं की आपलं जे माती वगैरे आहे पाणीचं रिटेन्शन करतं, मग आपली जी सॉइल इरोजन असते ते कमी करेल, आणि एक न्यूट्रिएंट सिंकचं काम करतं. न्यूट्रिएंट सिंक म्हणजे काय, तर ह्याच्यात न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. हे आता तुम्ही बघू शकता, जे की उत्तराखंडमधल्या नैनितालच्या जवळच ह्यांनी मॉस गार्डन बनवलं आहे. इंडियाचं पहिलं मॉस गार्डन असणार आहे, म्हणून हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता हे मिसलेनियस आहेत, म्हणजे हे वन लाईनरच बोलू शकता तुम्ही. तर पहिला आहे इको ब्रिजेस फॉर स्मॉलर मॅमल्स अँड रेप्टाईल्स, इको सेतू उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये एक इको सेतू म्हणजे काय, ब्रिज झालं. तर कुणासाठी आहे, जनरली काय असते, आपले जे ब्रिजेस असतात ते नॉर्मली गाड्यांसाठी असतात. जर हे पशुपक्षी आले इकडं तर त्यांचं ॲक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस असतात, म्हणून त्यांनी काय केलं, इको सेतू म्हणजे काय, हे झाडं वगैरे असतील त्याच्यावरती, सगळं घास वगैरे असेल, त्या प्रकारे हे इको सेतू असणार आहे, ज्यांना हे सोपं जाईल, जे पशुपक्षी आहेत त्यांना क्रॉस करायला. हे पहिलं झालं. नंतर आहे CCPI, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. हे कोण काढतं, तर जर्मन वॉच आहे एक NGO, तर ते काढतं. त्यात आपल्या भारताचा क्रमांक 10वा आहे. तसं बघितलं गेलं तर हे पहिले 3 कुठलीच देशाचा क्रमांक नाही आहे, पहिले ते 3. त्यानंतर 4थं क्रमांक येतं डायरेक्ट स्वीडनचं, मग 5वं UK. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया.
तर आता सोशल इश्यूज बघूया आपण. तर पहिला आहे स्टॅच्यू ऑफ पीस. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे सरदार वल्लभभाई पटेलचं, हे आहे स्टॅच्यू ऑफ पीस, जे की 151st बर्थडे आहे. कोणाचं? तर हे जैन मॉन्क आहेत, आचार्य श्री विजय वल्लभ सुरेश्वर जी महाराज. तर हे आहेत. तर हे कुठं आहे? तर हे राजस्थानमध्ये आहे. हे लक्षात एवढं जरी ठेवलं तरी सफिशियंट राहील हे. चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता ही एक योजना आहे जे की पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग निर्दिष्टीकरण, म्हणजेच ह्याचं मराठी ट्रान्सलेशन होतं हे. तर हेच आहे PM फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस स्कीम. तर ही योजना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे आणि ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे, म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे काय? तर हे स्पॉन्सरशिप असणार. स्पॉन्सरशिप म्हणजे 2 लोकांचं असेल, एक तर सेंटर आणि स्टेट्स असणार, आणि एक सेंट्रल सेक्टर स्कीम असते. तर हे पूर्णपणे सेंटरच फंड करतं, 100% सेंटर असतं ह्यात, आणि ह्याच्यात दोघांत विभाजनी असते ह्यात. तर ह्याचा जे बजेट आहे ते 10,000 करोडचं आहे आणि हे कुठल्या टाईम पिरियडसाठी आहे? तर 2020-21 ते 2024-25 पर्यंत आहे. ऑब्जेक्टिव्ह तेच आहे, जे अन्न प्रक्रिया उद्योगातील असंघटित विभागातील उद्यमान वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे आणि या क्षेत्राला चालना देणे. हे इन शॉर्ट हे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यातच समराईज होऊन गेलं. आणि त्यामध्ये एक 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट म्हणून एक ओडो अप्रोच असणार आहे. म्हणजे काय असणार आहे? तर हे एक क्लस्टर आणि कच्च्या मालाची उपलब्धता लक्षात घेऊन जिल्ह्यातील खाद्यपदार्थ निश्चित केले आहेत त्यांनी. आणि हा डिजिटल नकाशा सर्व राज्यांच्या ODOP उत्पादनांचा तपशील उपलब्ध करून भागधारकांना सुविधा पुरवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तर या डिजिटल नकाशाचा उपयोग भागधारकांना त्याच्या मूल्य साखळीच्या विकासासाठी प्रयत्न करण्यास मदत करण्यासाठी होणार आहे. तर तसंच आहे, हे कॉमन सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल ह्याच्यात. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता परिक्रमामध्ये हे पहिली सांगितले, पहिली भारत जल प्रवाह शिखर परिषद आहे ही, पण ॲक्च्युली PIB जे की ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्यावर मी पाहिलं तर 5th इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट झाली आहे. जे कोणी समारंभ केले तर जलशक्ती मिनिस्टर जे की आपले श्री गजेंद्र सिंग शेखावत आहेत. आणि हे ऑर्गनाईज कोणी केलं आहे? तर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि सेंटर फॉर गंगा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट, क्लीन गंगाचंच आहे ॲक्च्युली बघितलं गेलं तर तेच त्यांनी ऑर्गनाईज करण्यात आलं आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह असेल एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲनालिसिस असणार आहे, होलिस्टिक मॅनेजमेंट ऑफ रिव्हर्स अँड वॉटर बॉडीज. जे आपल्या नद्या वगैरे असतील कुठल्याही वॉटर बॉडीज, तर त्यांच्याबद्दल पूर्ण एक होलिस्टिक पूर्णतः प्लॅन करण्यात येईल. तर हेच संबंधित होतं. तसं जर 2020ची जर थीम पाहिली आपण ह्याची, तर अर्थगंगा केंद्रित नदी व जलाशयांचे विश्लेषण आणि व्यवस्थापन, म्हणजे हेच झालं तसं बघितलं तर. फक्त एवढं आहे की अर्थगंगा हे महत्त्वाचं येतं, अर्थगंगा. तर ही प्रकल्प असणार आहे, अर्थगंगा प्रकल्प, हे लक्षात ठेवा. तर ठीक आहे. आता सोशलबद्दल काही वन लाईनर्स पाहूया आपण. तर पहिला आहे तमिळनाडू अम्मा मिनी क्लिनिक उघडणार आहे तमिळनाडूमध्ये. तर ते कशा संबंधित असणार आहे? तर रूरल आणि अर्बन जे पुअर आहेत त्यांना हेल्थ फॅसिलिटीज पुरवणार आहेत. त्यानंतर नीती आयोग त्यांचं एक डॉक्युमेंट आहे, विजन 2035 पब्लिक हेल्थ सर्व्हेलन्स इन इंडिया. हे लक्षात ठेवा फक्त. विजन 2035 कुणी काढले? तर हे नीती आयोगाने काढले. त्यानंतर 10 डिसेंबर हे जनरली युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स दिवस मनवला जातो. तर ह्याच दिवशी काय? तर त्या दिवशी त्यांना ॲक्च्युली त्याच दिवशी 1948मध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर त्याची जी थीम होती ती रिकवर बेटर स्टँडअप फॉर ह्युमन राईट्स ही थीम आहे. त्यानंतर करप्शन परसेप्शन इंडेक्स आहे 2019चा, जे कोण काढतं? तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल काढतं. आणि इंडिया कितवा आहे? तर 80वा देश आहे. आणि करप्शन बघितलं तर खूपच जास्त आहे इंडियामध्ये. आणि इंटरनॅशनल अँटी करप्शन डे 9 डिसेंबरला साजरा करतात. त्यानंतर फिटनेस का डोज आधा घंटा रोज. तर हे WHOनं खूप तारीफ केली या इनिशिएटिव्हबद्दल, जे की आहे फिट इंडियाचं. तर थोडंसं फिट राहायचा प्रयत्न करा, कारण की बघितलं आपण इम्युनिटी जर खाली गेली तर किती वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत आपल्याला अफेक्ट करतील. आणि आपण जर फिट नाही राहिलो तर मग तसा अभ्यास कुठं होणार आहे? बेड रेस्टवरच होईल अभ्यास आपला. मग झाला अभ्यास आपला. ठीक आहे. त्यानंतर हिस्टॉरिकल 4 सिटीज जे ग्वाल्हेर आणि ओरछा आहे MP मधले, तर त्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज सिटीजमध्ये नामांकन देण्यात आलं आहे.
त्यानंतर इंटरनॅशनल डे फॉर इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन हे 25 नोव्हेंबरला साजरा करतात. म्हणजे जे अत्याचार वगैरे होतात महिलांवरती तर ते इलिमिनेट होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्याची थीम होती ऑरेंज द वर्ल्ड, फंड, रिस्पॉन्ड, प्रिव्हेंट और कलेक्ट. हे थोडंसं एक लक्षात ठेवा. त्यानंतर इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ते आहे 3 डिसेंबरला. त्याची थीम होती बिल्डिंग बॅक बेटर टुवर्ड्स अ डिसेबिलिटी इन्क्लुसिव्ह ॲक्सेसिबल अँड सस्टेनेबल पोस्ट कोविड-19 वर्ल्ड. म्हणजे जे अपंगत्व जे व्यक्ती आहेत तर त्यांना इन्क्लुसिव्ह ॲक्सेसिबल करायला पाहिजे. म्हणजे त्यांचं पण एक भाग आहे, आपल्या पूर्ण मानव समाजातील तो पण एक भाग आहे. त्याला आपण थोडंसं वेगळ्या नजरेनंच पाहतो, तर ते सगळं एकत्रितपणे व्हायला पाहिजे. त्यामुळे ही थीम आहे. आणि आता तर खूपच जास्त हाल झालेत त्यांच्या जर बघितलं कोविड-19मुळे, तर त्यामुळे त्यांना परत आणण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. त्यानंतर हॉर्नबिल फेस्टिवल आहे नागालँडमधलं, हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. हॉर्नबिल एक पक्षी आहे ॲक्च्युली, अशी चोच असते याची, ठीक आहे, खूप मोठी चोच असते, त्यामुळे हॉर्नबिल म्हणतात त्याला. त्यानंतर कोविड-19 1,00,000 डेथ्स क्रॉसिंग कंट्रीज, म्हणजे 1,00,000पेक्षा जास्त मृत्यू होणाऱ्या कुठल्या कंट्रीज आहेत. तर पहिली कंट्री होती USA, जे की तुम्ही पाहिलं असेल, जे ट्रम्प होते तेव्हा त्यांनी काहीच पाबंदी लावली नाही, ते एकदम सुसाट फिरायचे. त्यामुळे हे घ्या, 1,00,000 डेथ्स पहिलीच कंट्री बनली. त्यानंतर ब्राझील, तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे आणि चौथ्या क्रमांकावर आत्ता जस्ट मेक्सिको आली. ठीक आहे. पार्ट 1चे जे PDF आहे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि या पार्ट 2ची पण PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर ती पण तुम्ही पाहू शकता. तर थँक्यू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.